संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दिवाळी मोठ्या उत्साहामध्ये साजरे करत आहेत। अनेक ठिकाणी फटाके वाजवून दिल्ली साजरी होत आहे। अनेक राजकीय पक्षांनी फटाके वाजवले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ठाण्यातील मिसळ खाऊन आपली दिवाळीचा आनंद व्यक्त केला आहे। मात्र त्याच वेळेला अजितदादांनी दिल्लीमध्ये जाऊन नेमके राजकीय फटाके कोणत्या प्रकारचे फोडले आहेत, कोणता फटाका ज्याचा आवाज जरी महाराष्ट्रापर्यंत आला नसला तरी तो लवकरच आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमेल अशी काही चिन्ह आता चर्चेत येत आहेत। आणि त्याच विषयावर आपण बोलणार आहोत की अजितदादांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन नेमका दिवाळीमध्येच कोणता फटाका लावला आहे की ज्याचा आवाज 2024 मध्ये येणार आहे, त्या विषयावर आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण। आमच्या सर्व प्रेक्षकांना प्रथम दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दिवाळीचं गोड खाल्यानंतर ज्या पद्धतीच्या बातम्या आता बाहेर यायला लागल्या त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा याच पंचवार्षिक योजनेमध्ये तिसरा मुख्यमंत्री अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळणार की काय अशा चर्चा नाही तर असे काही इशारेच अजितदादांच्या भेटीगाठीतून नागरिकांना आल्याचं आता स्पष्ट होत आहे। याकडे जर आपण एक नजर टाकली तर नुकताच अजितदादा यांचा कौटुंबिक सोहळा म्हणजे त्यांच्या कुटुंबातील सर्वजण पुण्यामध्ये बाणेर येथे एकत्र आले होते। त्यामध्ये शरद पवार व अजितदादा सुद्धा होते। खरं तरी कौटुंबिक भेट असल्यामुळे फार काही चर्चा झाल्या नाही, त्यांची कौटुंबिक भेट झाली इतकंच झालं। मात्र त्या कौटुंबिक भेटीनंतर लगेचच अजितदादा व प्रफुल्ल पटेल यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मात्र ही कौटुंबिक भेटीमध्ये नेमकं काय शिजलं असावं याचा मात्र अंदाज महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना व पत्रकार असतील व नागरिकांना आल्याशिवाय राहणार नाही। कारण मराठा आंदोलन महाराष्ट्र पेटला होता त्यावेळेला अजितदादांनी डेंग्यूचं कारण दाखवून घरात बसले होते। खरं तर आपल्याला आठवत असेल की अजितदादा इतके तळागाळातील कार्यकर्ता म्हणता येईल की कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये ते कधीही घरात बसले नाही। कोरोना काळात त्यांना दोनदा तीनदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती तरी सुद्धा त्यांनी आपलं कार्य थांबवलं नव्हतं। असे अजितदादा नेमकं मराठा आंदोलन महाराष्ट्रात पेटलं होतं, सरकार प्रचंड अडचणीत आले होते। देवेंद्र फडणवीस साहेब आपले वेगवेगळे राजकीय दौरे इतर राज्यांमध्ये करत होते। अशा वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच अटकले होते। अशा वेळेला डेंग्यूचं कारण दाखवून अजितदादांनी घरात बसण्याची भूमिका घेतली होती। त्यामागचं खरं कारण काय असू शकतं ते आता या दिल्ली भेटीने आणि शरद पवारांच्या कौटुंबिक भेटीने आता ते कारण स्पष्ट होत चाललंय। असाच काही प्रकार त्या कौटुंबिक भेटीत शिजला आहे आणि नेमका काय आहे तो येणाऱ्या काळात लवकरच आपल्याला आता दिसेल। नुकतीच दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची घेतलेली भेट आणि त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना अनेक संस्थांबाबत काही निर्णय घ्यायचे होते आणि त्यामध्ये शरद पवारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे व त्यामध्ये अंतिम निर्णय सुद्धा शरद पवारांचाच असू शकतो। त्यामुळे एक सूचक इशाराच दिलीप वळसे पाटलांच्या या अंतिम शरद पवारांचा निर्णय हा फक्त संस्थात्मक निर्णयांसाठी की हे सरकार बदलण्यासाठी आहे याचा एक सूचक इशाराच त्यांनी दिला आहे। तर त्याची आता जाणीव मात्र आत्ताच्या ह्या दिल्ली भेटीने खरोखर व्हायला लागली आहे की त्यावेळेला शरद पवारांनी या सर्व चर्चा करून त्यांचा पूर्ण प्लॅनिंगच ठरला आहे की कशा पद्धतीने या सरकारला सुद्धा पलटी मारायची। त्याचं एक ताजं उदाहरण म्हटलं तर मराठा आंदोलनात ज्या पद्धतीने शरद पवार असतील किंवा अजितदादा असतील त्यांनी ज्या प्रकारची भूमिका घेतली त्यावरून मराठा आंदोलन पेटवण्यात खरोखर शरद पवारांचाच हात होता। अदृश्य हात जरी त्यावेळेला दिसला नाही तरी मात्र आता ज्या पद्धतीने आता घडामोडी व्हायला सुरुवात आहे त्यामुळे हा अदृश्य हात मराठा आंदोलनात सुद्धा होता अशी आता कल्पना नाही तर खात्री नागरिकांची व्हायला लागली आहे। त्या अनेक विषयांवरून आपण त्यावर चर्चा करणार आहोत। मात्र आता खात्री नक्की पक्की होत चालली की मराठा आंदोलन पेटवण्यामागे सुद्धा शरद पवारच होते की काय हा प्रश्न आता महाराष्ट्राला जो पडला होता त्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये लवकरच सगळ्यांना मिळणार आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन पेटलं होतं त्याच वेळेला वाटलं होतं की शिंदे सरकार अडचणीत येईल किंबहुना त्यांना अडचणीत आणण्याचा सुद्धा राजकीय प्रयत्न केला असावा असा काही संशय आता यायला लागलेत। मात्र अत्यंत हुशारीने
एकनाथ शिंदे साहेबांनी आंदोलन हाताळलं आणि 2 महिन्यांसाठी कवीना पुढे ढकललं. तोपर्यंत त्यांना वेळ मिळाला, मात्र जे सरकार त्याच वेळेला अडचण येतील असं वाटत होतं. त्यातून शिंदे सरकारने एकटे असताना सुद्धा खरं तर 2 उपमुख्यमंत्री त्यांना आहेत. हे ट्रिपल इंजिन सरकार आहेत. खरं तर यांचे निर्णय अत्यंत मजबूत व्हायला पाहिजे होते. दिल्लीश्वरांचा सुद्धा यांना खऱ्या अर्थाने पाठिंबा आहे. मात्र अशा वेळेला एकनाथ शिंदेना एकटं सोडून या मराठा आंदोलनामध्ये अक्षरशः भाजपने सुद्धा बघण्याची भूमिका घेतली आणि पवार साहेबांना अजितदादा पवारांनी सुद्धा आजारी पडल्याचा सांगून एकनाथ शिंदेना या मैदानात उतरवलं होतं. मात्र एकनाथ शिंदे त्यामध्ये यशस्वी झाले आणि त्यांचं यशस्वी होणंच कुठेतरी अजितदादांना सुद्धा खटकलं असेल, शरद पवारांना सुद्धा खटकलं असेल की आता मराठ्यांचा नेता म्हणून, मराठ्यांचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना आरक्षण देण्यात यशस्वी ठरले, आता आंदोलनात तरी ते यशस्वी झालेत आणि येणाऱ्या काळात जर आरक्षण देण्यात सुद्धा जर यशस्वी झाले तर यांच्या मागे, पवार कुटुंबियांच्या मागे किंवा अनेक मराठा नेत्यांच्या मागे जो मराठा समाज उभा होता तो कुठेतरी शिंदेच्या बाजूने जाऊ शकतो. आणि हाच धोका येणाऱ्या काळातला ओळखून शरद पवार आणि अजितदादांनी जी कूटनीती रचली आहे दिल्लीला वारी मारण्याची, त्यामागे येणाऱ्या काळामध्ये शिंदे सरकारला फार मोठा धोका संभावतो हे आता स्पष्ट दिसायला. आणि भाजपला ज्या पद्धतीने आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यात त्यामुळे भाजप 1 नंबरचा पक्ष, तर दुसऱ्या नंबरला अजितदादांनी मुसंडी मारली आहे. आणि हे कुठेतरी वरिष्ठांना खटकले आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं आहे की अजितदादांनी जरी या मराठा आंदोलनामध्ये झेप घेतलेली नसली तरी सुद्धा मात्र प्रत्यक्ष अजितदादांची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ती वाढवण्यात शरद पवारांनी सुद्धा छुप्या पद्धतीने मदत केली आहे. कारण अनेक ठिकाणी शरद पवार यांनी आपला पॅनलच उभे केले नव्हते आणि अजितदादांच्या पाठीशी उभारले. त्यामुळे अजितदादा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ग्रामपंचायतीमध्ये तरी मोठ्या प्रमाणात दिसून आला. आणि तीच गोष्ट लक्षात भाजपच्या वरिष्ठ मंडळींना लक्षात आलीत की अजितदादांची ताकद वाढली. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कार्य त्यांच्याकडून अपेक्षित होतं तसं न होता अजितदादा ही वाढलेली त्यांची ताकद भाजपने लक्षात घेतली आहे. आणि कुठेतरी अजितदादांनाच प्रोत्साहन दिलं पाहिजे. एकीकडे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सुद्धा महाराष्ट्रात भाजपला वरचढ होता की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचे संबंध सुद्धा पहिल्यासारखे राहिलेले नाही. त्यामुळे त्यांनी या मराठा आंदोलनात सुद्धा एकनाथ शिंदेना एकट्या सोडून खरं तर महाराष्ट्र पेटलेला होता. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे पक्षाचा प्रचार करण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेले होते. त्यामुळे दोघांमधील संबंध हे सुद्धा तणावाचे झाले होते. त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदेना उतरवायचं कसं त्यांच्यासाठी ही चालून आलेली संधी आहे. खरं तर 2 वेळेला ज्यावेळेला मराठा आंदोलन पेटलं होतं त्यावेळेला माननीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये आले होते. मात्र मराठा आंदोलनावर त्यांनी एकही शब्द बोलण्यास तयारी दाखवली नव्हती. त्यामुळेच त्याच वेळेला कदाचित भाजपच्याही लक्षात आलं असेल की जर आपण मराठा आंदोलनामध्ये जर आपण काही पॉझिटिव्ह भूमिका दाखवली तर देशातील इतर राज्यांमधील सुद्धा अनेक समाज जागे होतील व आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होऊ शकते. मात्र महाराष्ट्रात अजितदादाचीच म्हणजेच राष्ट्रवादीची छुपी ताकद ज्या पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वाढताना दिसत आहे त्यावेळेला कुठेतरी अजितदादांना सोबत घेऊन किंवा त्यांनाच पाठबळ देऊन कुठेतरी भाजप हा छुपा गेम खेळतोय की काय असं आता येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. आणि जे बळ एकनाथ शिंदेंना देण्यापेक्षा तेच बळ जर अजितदादांच्या मागे उभे केलं तर 2024च्या मिशन 24 मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार नाही व शरद पवारांचा छुपा पाठिंबा ज्या पद्धतीने आहे तसाच राहिला तर मिशन 45 हे भाजपचं यशस्वी होऊ शकेल. आणि त्यामुळेच अजितदादांना पुन्हा एकदा संधी देण्याची शक्यताच नाही तर ते नक्कीच ठरलं आहे असं काही म्हणलं तर वावगं राहणार नाही. तर दुसरीकडे शरद पवारांना जी महाराष्ट्रातली ताकद आपली कमी झाली आहे,
अजितदादा वेगळे गेल्यामुळे आपल्या पक्षाचं अस्तित्व नष्ट होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात आल्यामुळे कौटुंबिक मेळाव्यामध्ये एकत्रित यावर चर्चा नक्कीच झाली आणि मराठ्यांचं श्रेय जर एकनाथ शिंदेंना मिळालं तर आपल्या पक्षाचं अस्तित्वच नष्ट होऊ शकतं. हा धोका पवार साहेबांना नक्कीच कळला असेल. त्यामुळे जरी आता निवडणूक आयोगाकडून किंवा अध्यक्षांकडून आता ज्या पक्षांवर कारवाई होणार आहे त्याचा निर्णय लवकरच लागला आहे. त्यासाठी आता फक्त 1 महिना शिल्लक राहिला आहे आणि भाजपसाठी सुद्धा यांना जर 16 जणांना अपात्र ठरवलं तर ती कायदेशीर कारवाई ठरू शकते आणि कायदेशीर कारवाईच्या मार्गातून अजितदादांचा मार्ग सुद्धा मोकळा करणं भाजपसाठी सोपं होऊ शकतं आणि नेमकी हीच अवैधतेची संधी आता भाजप साधणार आहे आणि कदाचित शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवून अजितदादांना ही संधी देण्याचाच प्लॅन, हा राजकीय प्लॅन दिल्लीच्या ठिकाणी शिजला असावा याची शक्यता आता वाढत चाललेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिंदे गट अपात्र झाला तर त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकवू शकतं सरकार, मात्र अपात्रतेचं कारण दाखवून अजितदादांनाही संधी दिली जाऊ शकते. काही महिन्यांसाठी का होईना मुख्यमंत्री पदाचं जे अजितदादा अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून जे स्वप्न पाहतात ते स्वप्न सुद्धा साकार होईल आणि अजितदादांच्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं तर अजितदादांची किंवा पवार कुटुंबियांचीच जी मराठ्यांच्या मनात इमेज डागली जात होती ती कुठेतरी सुरक्षित राहील. मराठा समाज एक गठ्ठा राष्ट्रवादीच्या मागे उभा राहील व याच राष्ट्रवादीचा वापर करून 2024 मध्ये मिशन 45 यशस्वी करण्यात भाजप यशस्वी होऊ शकतं. अशीच काही चिन्ह आता येणाऱ्या काळात दिसत आहेत. त्यामुळे अजितदादांना 2024 मध्ये काही महिन्यांसाठी का होईना मात्र मुख्यमंत्री पदाची शपथ मिळण्याची शक्यता आता वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अजितदादा या सरकारचे 3रे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतील. याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि अजितदादांच्या काळातच मराठ्यांना आरक्षण सुद्धा देण्यासाठी केंद्र सरकार पाऊल नक्कीच उचलणार आणि हे क्रेडिट संपूर्ण अजितदादा आणि शरद पवारांना मिळू शकतं. याचा फायदा नक्कीच भाजपला सुद्धा होणार आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. अजूनही आधार न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.